सांगलीच्या मिरजेमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे। शहरातल्या प्रभाग 5 मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडले होते। सुमारे 1 तास या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती। शहरातील जवाहर चौक येथील 26 नंबर मतदान केंद्रावर 3 मतदान झाल्यानंतर चौथे मतदान करताना मशीन बंद पडल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला। त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली। अखेर अर्ध्या तासानंतर या ठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन लावण्यात आले। त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली आहे। मात्र मतदानाचा 1 तासाहून अधिकचा वेळ वाया गेल्याने मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी आता उमेदवारांकडून करण्यात येत आहे। 3 दबाई थे, एक खटका रहा था, दो मशीन चालू थे और एक में दबाने में बंद पड़ी मशीन। और सो मेरे को पैरलेस है, हिट होता है, शुगर बीपी है। इतने डेढ़ घंटे खड़ी मैं, 1.5 घंटे रुकी, मेरे को चक्कर आई। हाँ, बिस्किट खिलाए, पानी पिलाए। नंबर 5 मध्ये मी स्वतः उमेदवार चंद्रकांत अण्णा मैगुरे बघतोय। 2 तास झालं ती मशीन बंद पडलेली आहे। प्रशासन अजून पण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि विषय असा होता, प्रशासनाने तिथं पर्याय म्हणून अनेक मशीन ठेवायला पाहिजे होती, परंतु ती पण ठेवली नाही आणि पहिली मशीन सील करून दुसरी मशीन अजून चालू केलेली आहे। याचं कारण काय आहे? आज एवढी लोक तापलेले आहेत आणि 2 तास झालं ते जर तसंच जर वाढवत गेलं तर वाढवून वेळ द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि प्रशासनाने त्या मशीनची दखल घेऊन आणि वेळ वाढवून द्यावी अशी मी विनंती करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।